नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मक्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण नियोजन केलं आहे, खत व्यवस्थापन असू द्या, फवारणी व्यवस्थापन असू द्या, लागवडीची पद्धत असू द्या आणि व्हेरायटी असू द्या, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर आपण ही लागवडीची जी पद्धत आहे ही आहे सरीवरंबा टोकन पद्धतीने लागवड. म्हणजे या बेडपासून तर या बेडपर्यंत हे जे अंतर आहे हे आहे 3.5 फूट आणि हे दिसतं तुम्हाला दोन ओळीतलं अंतर जे आहे हे 1.5 फूट आहे. मधला जे फट्टा आहे हे 2 फुटाचा आहे. म्हणजे 1.5 फूट बाय 2 फूट या पद्धतीने मक्याची जी लागवड आहे ती आपली या पद्धतीने आहे. आणि ही जे 2 रोपातील अंतर जे आहे हे आहे आपलं 8 इंच आणि एक ओळ आहे 9 इंचावाली. तर थोडंसं झिगझॅग पद्धतीनेसाठी आपण ही अशी लागवड केलेली आहे 8 इंच आणि 9 इंच. तर ही व्हेरायटी आहे पायनियर कंपनीची 3567 ही व्हेरायटी आपण या ठिकाणी निवडलेली आहे. ज्याला कोलेंट निलिप्रोल सीड ट्रीटमेंट असलेलं हे बियाणं होतं. आणि मार्केट रेट आपण साधारण म्हणजे बियाणाचा रेट जे होता साधारण 24 रुपयाला 4 किलोची बॅग होती. तर अशी याची लागवड आहे. खताच्या व्यवस्थापनामध्ये याला आपण सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 1 बॅग जे की झिंक कोटेड असलेलं ग्रो प्लस नावाने मिळते, याची आपण एकरी 1 बॅग वापरलेले आहे. सोबत 14-35-14 जे की करमंडलचं येते याचासुद्धा आपण एकरी 1 बॅग या पद्धतीने याला बेसल डोस आपण याला दिलेला आहे. आणि तणनाशकामध्ये आपण याला BSF कंपनीची वॅस्निट कंप्लीट हे आपण तणनाशक याला वापरलेलं आहे. तण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊन आलेलं होतं. तर बघू शकता संपूर्ण तण जे आहे एकदम काळभोर झालेलं आहे. तर हे याला खताचं व्यवस्थापन झालेलं आहे. आणि फवारणीमध्ये याला आपण पहिली फवारणी जी आहे ही आपण 28-28-00 जे की इन्स्टा नावाने मिळते ग्रो प्लस करमंडलचं ग्रोमोरचं. तर याच्यामध्ये आपण 28-28 इमेमेक्टिन आणि BSF कंपनीचे पॉलिराम, हे पॉलिराममध्ये मेटेराम घटक आहे ज्याच्यामध्ये 17% जे आहे हे झिंक आहे. त्याच्यामुळे पिकाची ग्रेनरी चांगली पद्धतीने टिकून राहते. आणि सुरुवातीला जे मका आपण लाल लाल पडतो म्हणतो तर त्याने फॉस्फेट आणि झिंक या दोघांचं कॉम्बिनेशनमुळे पिकामध्ये एकदम ग्रेनरी त्या ठिकाणी येत असते. तर ही आपली पहिली फवारणी या ठिकाणी झालेली आहे. आणि दुसरी फवारणी जी आहे ही आपली त्याच्यामध्ये थायफिनाइट मिथाइल जे की आपण रोकोमध्ये येते, तर त्याचा स्प्रे आपण साधारण 30 ते 35 ग्राम प्रतिपंप या पद्धतीने केलेला आहे. आणि सोबत आपण क्लोरो आणि इमेमेक्टिन याचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे 2 फवारणी झालेल्या आहेत आणि 2 वेळेस पोंगा भरणी झालेली आहे. पोंगा भरणी म्हणजे या डायरेक्ट पोंग्यामध्ये जे आहे हे आपण सुरुवातीला बॅराझाईड याचा आपण वापर केलेला आहे. 20 लिटरसाठी 40 मिली बॅराझाईड पोंगे भरणी आपण याच्यामध्ये केलेलं आहे. साधारण 4-4.5 एकर असेल हे शेत. तर याच्यामध्ये फक्त अर्धा लिटरमध्ये बॅराझाईडमध्ये हे संपूर्ण शेत जे आहे हे पोंगा भरणी याच्यामध्ये झालेले आहे. म्हणजे अर्धा लिटर साधारण 240 लिटर पाण्यामध्ये 4.5 एकर हे रान पोंगा भरणीमध्ये झालेलं आहे. सेकंड डोस जे आहे आपला याच्यामध्ये पोंगा भरणी झालेला आहे ती म्हणजे डेलिगेटचा. तर आपण पोंगा भरणी 2 वेळेस का केली तर मित्रांनो, मागच्या वर्षी बरेच शेतकऱ्यांना असा एक प्रॉब्लेम झाला होता की शेवटी जे आहे कणसं लागल्यानंतर मक्याला आळी पडली. हा प्रॉब्लेम जे आहे बरेच शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जाणवला होता. म्हणून आता आपली मका साधारण 4.5 फुटापर्यंत झालेली आहे. आणि अशा वेळेस आता इथून पुढे साधारण 8 दिवसानंतर याच्यामध्ये चालतासुद्धा येणार नाही, म्हणजे हातसुद्धा पुरणार नाही. म्हणजे साधारण 6 फूट 6.5 फुटापर्यंत ही मका वाढेल. तेव्हा मात्र याच्यामध्ये आपल्याला स्प्रे कोणताही करता येणार नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी आळी पडे म्हणून ड्रोनचा शेवटी वापर केला. परंतु आपण पूर्वनियोजन म्हणून या ठिकाणी खबरदारी आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते आपण खबरदारी म्हणून याच्यामध्ये साधारण 2 दिवसा अगोदर याच्यामध्ये आपण पोंगा भरणी डेलिगेटची केलेली आहे. याच्यामध्ये आळी नव्हती, परंतु पूर्वतयारी म्हणून आपण याच्या ठिकाणी डेलिगेटचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तर अशा पद्धतीने याचे नियोजन जे आहे हे झालेलं आहे. आता इथून फक्त पाणी देण्याचं काम आपलं शिल्लक आहे, म्हणजे बाकी आहे. बाकी आता एक खताचा शेवटचा डोस जे आहे हे आपला साधारण 70 दिवसाला, आता ही व्हेरायटी साधारण माझ्या हिशोबाने 140 ते 150 दिवस या व्हेरायटीने घ्यायला पाहिजे. आणि आपण संपूर्ण दाणे जे आहे भरू देणार आहे पिकाची. याला शेंडा वगैरे कट करणार नाही, म्हणजे जे वरचा जो चारा म्हणतो आपण ते कट करणार नाही. तर संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने आपण याला दाणे जे आहेत हे भरू देणार आहे आणि संपूर्ण कालावधीने घेतला पाहिजे. आणि आपला थर्ड डोस जे आहे हे आपला आहे शेवटचा 9-24-24 एकरी 25 ते 30 किलोप्रमाणे, पोटॅश एकरी 25 ते 30 किलोप्रमाणे आणि युरिया साधारण 25 ते 30 किलोप्रमाणे. याला जेव्हा तुरा येईल झाडाला तेव्हा आपण याला शेवटचा जी खताचा डोस आहे ते आपला असणार आहे. आणि तिथून आपलं खताचं संपूर्ण व्यवस्थापन संपलं समजून घ्या.
तर या पद्धतीने आपलं खताचं नियोजन जे आहे हे आपलं असणार आहे. तर पाहू शकता क्वालिटी, कारण की पीकच सांगू शकते क्वालिटी कशी आहे काय नाही, हे आपण सांगायची गरज नाही. पीक बोललं पाहिजे आपल्याला, या पद्धतीने याचं नियोजन आहे. जे जे पिकाला आपण व्यवस्थित लागते, जे जे लागते ते संपूर्ण आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. तर बघू शकता मित्रांनो, साधारण 4.5 एकरमध्ये हा प्लॉट आपला आहे. 3.5चा बेड आहे आणि 2 लाईनी आपण या ठिकाणी लावली केलेल्या आहे. धन्यवाद.